श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा विद्यापीठाची लोक फुले कृषी वाहिनी 90.8, घराघरात मनामनात जनाजनात ऋषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत आणि करिअरच्या वाटेवर या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, तुकोबा माऊलींच्या गजरानं पावन झालेल्या पुण्यनगरीला, पुण्याचं सर्वांना आपल्याला फार मोठं असं एक वैशिष्ट्य आहे पुणे जिल्ह्याला. आणि या पुणे जिल्ह्यातूनच मुक्काम खराबवाडी पोस्ट चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा नंदाराम कड ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी विस्तार शिक्षण विभागातील पदव्युत्तर पदवीची विद्यार्थिनी आणि नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अराज्यपत्रित गट ब परीक्षेमध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी वर्ग 2 म्हणून जी मंत्रालयामध्ये पोस्ट असते या पदावरती तिचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि हिच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर ऋतुजा आपल्याशी सांगणार आहे तिच्या यशाचं गमक आणि तिच्या करिअरच्या वाटेवरच्या अनेक चढउतारांच्या पाऊलखुणा आज आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये तिचं आगमन झालेलं आहे. ऋतुजा खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असतील, त्याचबरोबर यूट्यूब आणि ऑनलाईन किंवा व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असतील. या सर्व श्रोत्यांच्या वतीनं सर्वात पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. सर्वप्रथम मला फुले कृषी वाहिनी 90.8 FM या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केल्याबद्दल मी फुले कृषी वाहिनीचे आभार मानते. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की तरुणांना खूप मोठा जागृतीचा संदेश दिलेला आहे. उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. अगदी याच उक्तीप्रमाणे ऋतुजाने आपलं ध्येय गाठण्यासाठी अत्यंत असे कठीण असे परिश्रम त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि आज ती सहाय्यक कक्ष अधिकारी वर्ग 2 म्हणून तिचं निवड झालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून. आणि आज आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. ऋतुजा, आज तुझं सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय वर्ग 2 या ठिकाणी तुझं निवड झालेली आहे. आणि निवड झाल्यानंतर तुझ्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव सर्वत्र होताना दिसतो आहे. पण एक गोष्ट नेहमी आहे की महाराष्ट्राला वारकरी समाजाची किंवा वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आणि नेहमी आपण कळसाचं दर्शन घेतो, पण कळसाचं दर्शन घेत असताना आपण पायरीलासुद्धा नमस्कार करण्याची आपली संस्कृती आहे. या दृष्टिकोनातून आज तुझं हे एवढं मोठं यश बघत असताना पायरी या दृष्टिकोनातून की तुझं बालपण असेल, तुझी शैक्षणिक जडणघडण असेल, या गोष्टीसुद्धा श्रोत्यांना जाणून घ्यायला निश्चितपणे आपल्याला आवडेल. तर नेमकंच काय सांगता येईल की तुझं नावसुद्धा ऋतुजा आहे. आणि ऋतुजा म्हणजे श्रोतेहो खऱ्या अर्थानं क्वीन ऑफ द सीझन्स ज्याला आपण म्हणतो की सगळ्या ऋतूंची राणी. आणि खऱ्या अर्थानं हिचं नावसुद्धा तिच्या आईवडिलांनी अतिशय सार्थक असं ठेवलेलं आहे. तर काय सांगता येईल ऋतुजा, तुझ्या नावापासूनच आपण सुरुवात करूया. सर, ऋतुजा नावामागे म्हणजे माझा जन्म 20 मे 2000 रोजी झाला. 20 मे म्हणजे एक वसंत ऋतूची स्टार्टिंग होत असते. मग त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की माझ्या आईवडिलांनी माझं नाव ऋतुजा असं ठेवलेलं आहे. अगदीच खऱ्या अर्थानं वसंत ऋतू हा म्हणजे अगदी निसर्गानं नटलेला बहरलेला असा ऋतू असतो. आणि अनेक कविमनांना या निसर्गाची शब्दरूपी गुंफण करण्यासाठी म्हणून अतिशय क्वीन ऑफ द सीझन असं वसंत ऋतू म्हणजे ऋतूंची राणी असं म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थानं तिच्या आईवडिलांचीही खरी राणी म्हणून सुद्धा त्याने अतिशय सार्थ असं नाव ठेवलेलं आहे. त्यानंतर तुझं बालपण आणि आपण शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. काय सांगता येईल? सर, माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी या ठिकाणी झालं. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण नव महाराष्ट्र विद्यालय खराबवाडी या ठिकाणी झालं. नव महाराष्ट्र विद्यालयामध्ये खरी माझी प्रगती झाली. आणि नव महाराष्ट्र विद्यालयामध्ये जे विद्यार्थी असतील, एक अनुभव सांगावा वाटतो. गाडे मॅडम म्हणून मला एक 8वीला मॅडम होत्या. आणि त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे गुरूंना फक्त त्यांचे विद्यार्थी जे घडले त्यांच्यातच त्यांना खूप आनंद असतो. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की एक त्यांच्याच मॅडम होत्या, त्यांचे स्टुडंट होते, ते हुशार होते खूप. मग त्यांना मॅडमला असं वाटायचं की ह्यांनी काहीतरी बनलं पाहिजे, म्हणजे त्या स्टुडंटने काहीतरी बनलं पाहिजे. मग त्या स्टुडंटने एवढं मॅडमचं विचार मनावर घेतले आणि तो डायरेक्ट CA झाला, चार्टर्ड अकाउंटंट. आणि तो जेव्हा मॅडमच्या आशीर्वादासाठी गेला, मॅडम अक्षरशः रडल्या. तेव्हा गाडे मॅडम मला म्हणले होते की तुमच्यातलं असं कोणतरी मला तो अनुभवून द्यावा. मग मी तेव्हाच ठरवलं होतं की मॅडमला मी पण असं काहीतरी बनवून मॅडमच्या पुढं मी पण जाणार
ते एक माझ्यासाठी प्रेरणादायी होती 8वीची गोष्ट. त्यानंतर 10वी झाली. 10वीला पवळे सर म्हणून होते. त्यांनी मला स्पर्धा परीक्षांची पुस्तकच आणून दिली होती की बाबा तू करच, तू होणारच, आम्हाला तुझ्यात ते दिसतंय. त्याच्यानंतर 10वी झाली. त्याच्यानंतर मी 10वी झाल्यानंतर सत्कार झाला माझा. 10वीला मला 93% पडले आणि त्याच्यानंतर गावात सगळा सत्कार झाला. आणि ज्यावेळेस माझा म्हणजे 10वीचा रिझल्ट यायच्या आधी गावात चॅलेंज दिलं होतं, जर तुझ्या सोडून दुसरी मुलगी आली तर तिला 20,000 रुपयाचं बक्षीस होतं. पण मीच आले, त्याच्यामुळे ते बक्षीस मलाच भेटलं. त्याच्यानंतर मग मी शाळेत गेले होते. सत्कारानंतर पण 2-3 वेळा गेले. तेव्हा खेडकर सर म्हणून तिथे होते. ते खेडकर सर म्हणले की ऋतुजा बास झालं, आता तू शाळेत येशील तर काहीतरी बनूनच, आता तू येऊच नको. आणि त्याच्यानंतर पण आता जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी तिथं गेले तर सरांना पण खूप आनंद झाला की तू जे बोलली ते करून दाखवलं. नंतर बोराटे सर असतील, मुख्याध्यापक आमचे माननीय अविनाश कड सर असतील, त्यानंतर डावरे सर असतील, तौर सर असतील, मम्माये सर असतील, असे सगळे सर म्हणजे माझ्या यशामागे ते खरं माझी पार्श्वभूमीच त्यांनी तयार केली होती आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले. त्यानंतर माझं जे 11वी-12वीचं शिक्षण आहे ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर या ठिकाणी झालं. तिथे पण आम्हाला भोर मॅडम होत्या, लातुरे सर होते, अशा त्या शिक्षकांमुळे मी आज घडले. त्यानंतर मला खरं तर 12वी नंतर नीट करायची होती, पण नीटला मला मार्क्स कमी पडले. म्हणजे डॉक्टर व्हायचं होतं पण मार्क्स कमी पडले. मग घरचे म्हणले नीटला पैसे भरून होईल, पण मग बघ तुला काय करायचं. म्हटलं मला पैसे तर भरायचे नाही आहे, मी माझ्या मेरिटवरच जाणार. मग त्यावेळेस ॲग्रिकल्चरचं ॲडमिशन जरा लेट झालं होतं. मग मी ॲग्रिकल्चरचे फॉर्म भरले आणि मला मार्क्सही चांगले होते. मग मला माहिती होतं की मला भेटेल. पण त्यावेळेस माझ्यात गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट ह्याबद्दल एवढी जागृती नव्हती. मग त्याच्यामुळे मी फक्त प्रायव्हेटच कॉलेज टाकले होते. एकच पुण्याचं गव्हर्मेंट कॉलेज टाकलं होतं. मग बाकीचे गव्हर्मेंट कॉलेज असतात हे मला त्यावेळेस माहिती नव्हतं. मग मी विद्यार्थ्यांना हा सल्ला देईल की पहिलं तुम्ही जिथं ॲडमिशन घेत आहे गव्हर्मेंट पहिलं प्रेफर करा, कारण गव्हर्मेंटची फी आणि प्रायव्हेटची फी खूप फरक पडतो. मग तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे पहिली त्याची सविस्तर माहिती घ्या. मला ती माहिती नव्हती, त्याच्यामुळे माझं ॲडमिशन प्रायव्हेट कॉलेजला झालं मार्क्स असूनसुद्धा. मग त्याच्यानंतर मग ती प्रायव्हेट कॉलेज ते माझा फर्स्ट राऊंडला के वाघला लागला होता नंबर, पण के वाघ कॉलेज हे लांब असल्यामुळं मग वडील म्हणले की अजून पुढच्या राऊंडला बघू कोणतं कॉलेज भेटेल ते. मग पुढच्या राऊंडला मला पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आंबी या ठिकाणी ॲडमिशन भेटलं. मग वडील म्हणले आता हे घरापासून 25-30 किलोमीटरच आहे, मग तू अपडाऊन पण करू शकते, तू त्या ठिकाणी ॲडमिशन घे आणि ते आम्हाला सोयीस्कर वाटते. मग आम्ही तिथं ॲडमिशन घेतलं. अशा पद्धतीनं कृषीपर्यंतचा प्रवेश सुद्धा झाला. निश्चितपणे श्रोते 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक श्रोते आपण कुमारी ऋतुजा नंदारामकडं हिला ऐकत असाल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रवास करत असताना प्रत्येक कृतीच्या पाठीमागे एखादी कृतज्ञता असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि तिच्या प्रत्येक बोलण्यातनं आपल्याला जाणवतं आहे की तिची जी शैक्षणिक पार्श्वभूमी, जी शैक्षणिक जडणघडण घडलेली आहे त्याच्यामध्ये तिचं प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, या ठिकाणी कार्यरत असणारे सगळे गुरु आहेत, तिचे गुरुवर्य, त्यांची नावं घेतली. आणि ऋतुजा खऱ्या अर्थानं तुझी मुलाखत ते ऐकत असतील तर खऱ्या अर्थानं प्रत्येक गुरुला असं वाटत असतं की आपला शिष्य किंवा आपले विद्यार्थी हे आपल्यापेक्षा मोठे व्हावेत. हाच खरा त्यांच्यासाठीची गुरुदक्षिणा असते आणि तोच खऱ्या अर्थानं तुला त्यांनी घडवण्यामध्ये जे योगदान दिलं आणि ते तू पुन्हा त्यांना गुरुदक्षिणेच्या माध्यमातून दिलेले, यासारखा कोणता आनंद त्यांना असणार आहे. गाडे मॅडम असतील, खेडकर सर असतील किंवा तिथले मुख्याध्यापक असतील, तिथले विद्यार्थी तुला ऐकत असतील, तर या सगळ्यांच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की प्रत्येक शाळेला हा एक अभिमानाचा आपल्याला त्या ठिकाणी पार्श्वभूमी होतं. तू ही सगळी शैक्षणिक पार्श्वभूमी सांगितली, या प्रगतीमध्ये तुझ्या शाळेचं सगळं योगदान सांगितलं, पण कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगता येईल? सर, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची म्हटलं तर माझे वडील शेतकरी आहेत आणि त्यांचं नाव आहे नंदाराम शिवराम कड. ते त्यांचं B.Com झालं, नंतर M.Com केलं, लॉला पण त्यांनी ॲडमिशन घेतलं. म्हणजे शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांची उत्कृष्ट होती. मग कुठेतरी त्यांच्या मनात अधिकारी व्हायचं स्वप्न होतं, तेच त्यांनी पाहिलं होतं. PSIमध्ये त्यांचं जरा थोडंसं काही टेक्निकल अडचणींमुळे झालं नाही. मग त्यांचं असं होतं की म्हणजे मुलींनी ते माझं स्वप्न पूर्ण करावं. मग तिथं स्पर्धा परीक्षेची कुठेतरी पार्श्वभूमी तिथं तयार झाली होती. त्यानंतर माझ्या आईबद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या आईचं नाव आहे रत्नमाला नंदाराम कड. माझ्या आईचं शिक्षण 10वी झालेलं आहे. 10वी झालेली व्यक्ती म्हणजे माझ्या आईसारखी मी आई अजून कुठंच पाहिलेली नसेल. म्हणजे इतकं म्हणजे तिने माझ्यासाठी इतकं केले, म्हणजे घरात काही काम कधीच म्हटली नाही की हे राहिलंय हे तू कर, काय कधीच नाही. फक्त तू अभ्यास कर, मला फक्त तू अधिकारी झालेलं पाहिजे. म्हणजे आई खरंच खूप म्हणजे इतकी म्हणजे ती 10वी जरी शिकलेली असेल तर बाहेरच्या जगाचं नॉलेज आणि तिचं नॉलेज म्हणजे तिच्या बाहेरचं म्हणजे ती शिक्षित नसून पण
खूप म्हणजे तिने मला पाठिंबा दिला, त्याचे मला सार्थ अभिमान आहे. निश्चितच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं ऋतुजाचे आई वडील ऋतुजाला ऐकत असतील तर त्यांना निश्चितच असा अभिमान वाटला की प्रत्येक मुलाला अशा पद्धतीचे आई वडील मिळावेत आणि अशा पद्धतीच्या अपेक्षा त्याच्याकडनं असाव्यात. आपल्या आईवडिलांच्या बद्दल सुद्धा अगदी कृतकृत अशा भावना ऋतुजा या ठिकाणी व्यक्त करत आहे. त्यानंतर याच्याबरोबर अजून कोण कुटुंबामध्ये असतं? माझा भाऊ आहे. माझ्या भावाचं MSc केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे, ऑर्गॅनिक ब्रांच आहे त्याची, आणि त्याचं पण चांगलं सिलेक्शन बँगलोरला झालं होतं. काय नाव? त्याचं नाव निशांत नंदारामकड आहे सर. आणि तो पण म्हणजे घरची जबाबदारी असेल उत्कृष्टरित्या पार करतोय. आणि म्हणजे कधी पण मी जर खचले तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला की तू कर, आम्हाला काय नाही, मला माहिती तू एक दिवस कधी ना कधी होणार आहे, फक्त तो दिवस यायची तू वाट बघ, फक्त तू होणार आहे, तू काही नाही झालं तरी चालेल, फक्त तू लढत राहा, एवढं त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यानंतर माझे चुलते असतील, कारण आमची शेती सगळे तेच करतात. मग त्याच्यामुळे चुलती अशी होती की म्हणजे कधीच नाही, आईपेक्षा चुलती पण म्हणजे खूप मदत करत होती. चुलती म्हणजे आईसारखीच होती. म्हणजे मी माझ्या मम्मीकडे जितक्या वेळा पैसे नसेल मागितले तेवढं आई पैसे दे, लगेच आई पैसे देणार. म्हणजे अशी एक जॉईंट फॅमिली असल्यामुळे नातं खूप स्ट्रॉंग होतं. माझे चुलत भाऊ असतील, एक चांगलं वातावरण माझ्या घरी होतं. आणि अभ्यासासाठी तर खूप चांगलं वातावरण होतं. मला कधीच कसलीच अडचण आली नाही अभ्यासासाठी. आणि घरूनच इतका चांगला सपोर्ट होता, त्याच्यामुळे बाहेरच्या जगाचं मला कधी टेन्शन आलंच नाही. आणि अशा रीतीने माझी कौटुंबिक पार्श्वभूमी होती सर. आणि नातेवाईकांचा सुद्धा फार मोठा हातभार याच्यामध्ये असतो. हो सर. मग नातेवाईकांबद्दल सांगायचं म्हटलं तर माझे मामा माननीय श्री चांगदेव सोरटे, मामा कधी वाटलेच नाही. म्हणजे 2 मिनिटात, फक्त मामाचं नाही, आमचं घर 3 किलोमीटर आहे, एक फोन केला की मामा गाडी घेऊन दारात, कुठं जायचं आहे सांग. म्हणजे अशी जिथं जिथं माझं ॲडमिशन आहे तिथं प्रत्येक ॲडमिशनच्या वेळेस माझे मामा हजर होते तिथं. आणि मामांनी खूप केले, कुठं पण जाऊ. राहुरीच्या ॲडमिशनच्या वेळेस मामा इथंच होते, कुठं जायचं असेल की मामा चला, लगेच मामा येणार. मावस भाऊ पण, माझे मावस भाऊ रोहित कातोरे आहेत, रुपेश कातोरे आहेत, ते पण. म्हणजे वडील जेव्हा आजारी होते तेव्हा सगळं त्यांची गाडी आमच्या घरी यायची, वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची, डेली चेकअप असायचं त्यांचं, आणि परत सोडायला पण यायचे, ड्रायव्हर पाठवून द्यायचे. म्हणजे इतकं म्हणजे मावस भाऊ असतील, मामा असतील, सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले. खरं आहे ऋतुजा, आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये आपली शाळा असते, तिथले शिक्षक असतात, त्याच्यानंतर आपलं कुटुंब असतं, पण तितकीच महत्त्वाची जबाबदारी आपले मित्रमंडळसुद्धा राबवत असतं. असं काय होतं? हो. माझी मैत्रीण म्हणून अश्विनी भोसले म्हणून आहे, तिचं MCOM झालं, त्याच्यानंतर तिने मॉडर्न कॉलेजला प्रोफेसर म्हणून पण ती कार्यरत होती. ती पण अशीच होती, एक फोन केला की गाडी घेऊन हजर. म्हणजे प्रत्येक गोष्टीत, म्हणजे मला अशी मैत्रिणीची कमीच नाही पडली. ती प्रत्येक वेळेस काहीही असो, ती लगेच येणार म्हणजे येणार. आणि एक फोन केला की लगेच काही प्रॉब्लेम आहे, लगेच तिला फोन करा, लगेच सॉल्व. त्याच्यानंतर काजल ढेरंगे म्हणून एक माझी मैत्रीण होती UGची, म्हणजे ती पण अजून पण मैत्रीण आहे. म्हणजे इतकं, म्हणजे आता 4 वर्ष, डिग्री होऊन माझी 3 वर्ष झाली, पण तिचा पण आठवड्याला फोन येतो म्हणजे येतोच, काय करते, काय झाले, टेन्शन नको घेऊ, होणार आहे तुझं एक दिवस. म्हणजे हे एक मैत्रीचा सपोर्ट हा पण खूप महत्त्वाचा आहे, तो त्यांनी खरंच निभावला. त्या दोघींनाही माझं धन्यवाद देते की त्यांनी माझे जे आत्ताचे जे ध्येय आहे ते मी गाठण्यासाठी मला मदत केली, त्याबद्दल. खरं आहे, आयुष्यामध्ये खरी संपत्ती जर असेल तर चांगले मित्रमंडळ मिळणं हे गरजेचं आहे. कारण चांगल्या माणसाच्या सहवासामध्ये चांगली व्यक्ती घडत असते, जडणघडणीमध्ये फार मोठा वाटा असतो. आणि तुझ्या या मैत्रिणींनी सुद्धा खूप मोलाची साथ दिली. त्यानंतर कृषी पदवीचा प्रवेश झाल्यानंतर तिथला प्रवास कसा होता? ग्रॅज्युएशनला म्हणजे प्रायव्हेट कॉलेज होतं, तिथं म्हणजे डीम युनिव्हर्सिटी नाही म्हणता ना, तिथं साईड ब्रांचेस पण होत्या, म्हणजे आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, फार्मसी, ते सगळं होतं. त्याच्यामुळे एक बाहेरचं कल्चर आणि ॲग्रिकल्चर, मग ह्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर कुठंतरी तिथं नावाजत होतं. म्हणजे आपली संस्कृती असेल किंवा काय असेल, सगळं म्हणजे शिस्त होती तिथं, म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये बऱ्यापैकी. आणि मग तिथं वाढत असताना मग शिक्षक भेटले चांगले. तिथं पण मी फर्स्ट सेमपासून लास्ट सेमपर्यंत टॉपर होते. आणि शिक्षकांना कौतुक पण वाटायचं, कारण मी अपडाऊन करणारी पहिली स्टुडंट होते आणि जी टॉपर पण होते फर्स्ट सेमपासून लास्ट सेमपर्यंत. मग त्याच्यामुळे शिक्षकांना कौतुक वाटायचं. शिक्षक नेहमी म्हणजे काही कॉलेजमध्ये काही फोरम वगैरे असेल तर तिथं बोलवायचे, असं म्हणजे चालूच होतं. स्पर्धा परीक्षांचं एवढं नॉलेज नव्हतं, नंतर मग जरा चालू केलं होतं त्यांनी इनिशिएटिव्ह. त्याच्यामध्ये बांगर मॅडम असतील, नवरकल मॅडम असतील, त्या पण म्हणजे अकॅडमिक्समध्ये खूप हेल्प केली. त्यानंतर आपले घाडगे सर, शिंदे सर, त्यानंतर खेडकर सर, असे बरेच सर आहेत, त्यांनी मला खूप मदत केली त्यांच्यामुळे. आणि मग घरून अपडाऊन करायचं, कॉलेज अटेंड करायचं, मग हे करत असताना, कॉलेज जीवन जगत असताना एक कॉलेज कट्टा हा वेगळा असतो.
मग त्या दृष्टिकोनातून एखादा छंद जोपासावा, एखादा खेळ आपण त्याच्यात घ्यावा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा, असे काही छंद जोपासले होते? हो सर, ट्रेकिंग करायला खूप आवडायची मला. मग ट्रेकिंगला मी रायगडावर गेलेले आहे, हरिश्चंद्रगडावर गेलेले आहे, त्यानंतर आपला भंडारा डोंगरावर गेलेले आहे, अजून आपले पुण्यातले काही 2-3 राजगड असतील, सिंहगड असतील, असे 2-3 केलेले आहेत. ट्रेकिंगचा छंद पण त्यातनं तो जोपासला होता. आणि मग कृषी पदवीचं शिक्षण घेत असताना त्यातली एक महत्त्वाची, प्रत्येक कृषी पदवीधरांच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाची एक ठेवा किंवा आठवण म्हणून रावी कार्यक्रमाकडे बघितलं जातं. अनेक गोष्टींची त्यांचा संदर्भ येत असतो. तुझा काय अनुभव होता? हो सर, आमची लॉकडाऊनची बॅच असल्यामुळे रावी आम्हाला आमच्याच गावात करायला मिळालं. मग त्यामुळे एक ग्रामीण भागाशी जवळून टच असतो तो मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला. ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्या मला अनुभवायला मिळाल्या. त्यानंतर लोकांचे प्रॉब्लेम्स कसे असतात, कसे हँडल करायचे. त्यानंतर आपले जे आम्हाला रावेमध्ये अटॅचमेंट होत्या, म्हणजे तलाठी असतील किंवा जे पॅक्स असतात, प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी, तिथले काही अधिकारी असतील, त्यांच्याशी बोलायला मिळालं. मग एक ऑफिशियल लेवलला पण काय काम चालतं त्याची जरा जाणीव झाली, म्हणजे त्याची जरा माहिती मिळाली. आणि त्याच्यातूनच मग अधिकारी म्हणून आपल्याला काय जबाबदाऱ्या असतात त्या ठिकाणी मला पाहायला मिळाल्या. आणि मग त्याच्यामधून पण एक प्रेरणा मिळाली की नाही बाबा, आपल्याला पण तसं काहीतरी अधिकारी व्हायचं आहे आणि जो काही ग्रामीण शेतकरी आहे त्याच्या काही समस्या असतील त्या मला सोडवायच्या आहेत. अशा रीतीने हा माझा रावेचा प्रवास. अशा पद्धतीनं कृषी पदवीचं शिक्षण पूर्ण झालं. आणि मग हे जे स्पर्धा परीक्षेचं स्वप्न बघितलं होतं, मग त्या दृष्टिकोनातून सुद्धा कृषी पदवीचं शिक्षण घेत असताना काही अभ्यास वगैरे चालू केला होता, काही क्लासेस वगैरे लावले होते? लॉकडाऊन जेव्हा पडलं तेव्हा मग घरी सगळं ऑनलाईन कॉलेज चालू झालं. त्याच्यानंतर मग लेक्चर होत होते. मग नंतर मग जेव्हा असे ब्रेक असायचा किंवा टाईम असायचा तेव्हा मग वडील म्हणले की तू आता काहीतरी पुढचं केलं पाहिजे, म्हणजे जे माझं स्वप्न आहे ते मी तुझ्यात पाहिले, त्याच्यासाठी तू प्रयत्न कर, तू होणार आहे. मग त्याच्यासाठी मग ते म्हणले की काहीतरी बघ, कुठं काही कॉलेज लेक्चर आहे का यूट्यूबला वगैरे. मग त्याच्या अंतर्गत अनअकॅडमी म्हणून एक ॲप चालू झालं होतं आणि ते फ्री देत होतं सगळं, म्हणजे नवीनच त्यांनी लॉन्च केलं होतं. मग त्याच्यावर मी पॉलिटीचे लेक्चर बघायला सुरुवात केली. लक्ष्मीकांत आपलं बुक असतं पॉलिटीचं, त्याच्यावर लेक्चर बघायला सुरुवात केली. मग तिथं स्वप्नील राठोड सर म्हणून एक होते, मग ते छान शिकवत होते. मग पॉलिटीचं बेसिक प्रिलिमला जे लागतं तेवढं फक्त मी त्या अनअकॅडमीवर बघितलं होतं. मग तिथून माझा खरा प्रवास सुरू झाला स्पर्धा परीक्षेचा. मग त्याच्यानंतर रावे मॉड्यूल ह्याच्यामध्ये जरा वेळ गेला, पण स्पर्धा परीक्षा थोडी चालूच होती, म्हणजे साईड बाय साईड. मग पहिल्या प्रिलिमच्या आधी बऱ्यापैकी मी प्रिलिमचा सिलेबस हा कव्हर केला होता. आणि मग पहिली प्रिलिम आली ती माझी 21ला. मग 21च्या प्रिलिमच्या आधी तोपर्यंत माझं इकडं राहुरी आपल्या कृषी विद्यापीठामध्ये ॲडमिशन नव्हतं झालं. मग ॲडमिशन झालं आणि त्याच्यानंतर परत कोरोनाची दुसरी लाट आली आणि मग परत आम्हाला घरी जावं लागलं, सगळ्यांना आपल्या घरी जावं. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यातच माझी प्रिलिम होती राज्यसेवेची. आणि त्या प्रिलिमला म्हणजे कॉन्फिडन्स मला इतका होता की मला माहिती होतं की पहिल्या अटेम्प्ट प्रिलिम तर मी फेल होणारच नाही. आणि त्याच्या अंतर्गत मग मी प्रिलिम दिली आणि सांगायला आनंद होतो की प्रिलिमच्या कट ऑफपेक्षा मला 10 मार्क्स जास्त होते, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स होता. मग तशा रीतीने मी प्रिलिम पास झाले आणि नंतर मग इकडे विद्यापीठामध्ये पण दाखल झाले. अगदीच खऱ्या अर्थानं ग्रॅज्युएशन होत असताना, कारण MPSCची इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतं की एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय फॉर दॅट पोस्ट. आणि ग्रॅज्युएशन होत असताना आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण होतानाच प्रिलिम पास होणं हा आत्मविश्वास कुठंतरी निश्चितपणे आपल्याला उंचावणार असा होता. आणि त्यानंतर मग पदव्युत्तर महाविद्यालय राहुरी या ठिकाणी ॲडमिशन तुझं झालं. इथला प्रवास कसा होता? जेव्हा मला कळलं महात्मा फुले कृषी पहिलं मी ठरवलं होतं की मला राहुरीत ॲडमिशन घेतलं तरच मी MSc करणार, नाही तर मी MSc करणार नाही, मी स्पर्धा परीक्षाच करणार. आणि पहिल्या लिस्टलाच लगेच मला एक्सटेन्शन डिपार्टमेंट भेटलं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये माझं ॲडमिशन झालं. एक्सटेन्शन डिपार्टमेंट म्हणजे आमचे सिनियर पण इथेच होते, मग त्यामुळे ते म्हटले की घेऊन टाक, काही प्रॉब्लेम नाही, डिपार्टमेंट छान आहे, सगळे कोऑपरेटिव्ह आहे. मग त्याच्या अंतर्गत मी इथं ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन घेतल्यानंतर मग गाईड अलॉट झाले. गाईडबद्दल सांगायचं म्हटलं तर देव माणूस, माझे रिसर्च गाईड डॉक्टर AM चवई सर आहेत. आणि म्हणजे तुम्हीच अर्थात, पण एक व्यक्तिमत्व, खरंच खूप सुंदर व्यक्तिमत्व आहे, ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे, एक आदर्शवादी व्यक्तिमत्व मी बघितलं. आणि गाईडकडे बघून म्हणजे एक कधी मी डिमोटिवेट झाले तर सरांनी खूप मला, म्हणजे तुम्ही सर खूप मला मोटिवेट केलं, त्यामुळे खरं तर मी आज उभं राहू शकले आणि इथपर्यंत पोहोचू शकले. माझं ॲकॅडमिक्स असेल, प्रत्येक परीक्षा, सगळ्या परीक्षेमध्ये तुम्ही मला खूप साथ दिली. आणि एक गाईड खूप इम्पॉर्टंट असतो MScमध्ये, आणि एक आदर्श गाईड त्यांच्यामुळेच खरं विद्यार्थी घडतो
आणि तुमच्यामुळे मी घडले हे सांगायला मला सार्थ अभिमान वाटतो तुमचा सर. आणि धन्यवाद, तुम्ही मला खूप हेल्प केलेली आहे. आणि तसंच आमच्या विभागातील सर्वच अधिकारी नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात, सर्व विद्यार्थ्यांना कोऑपरेशन करत असतात. येस सर, ते सुद्धा मिळालं होतं. अहिरे सर असतील, धाडवाड सर असतील, भंगे सर असतील, खूप फराटे सर असतील, खूप सगळ्यांनी कोऑपरेट केलं, त्यामुळेच खरं मी इथपर्यंत पोहोचू शकले. अगदीच निश्चितपणे तुझ्या यशामध्ये होतं. आणि मग आता तुझा अनुभव होता की कृषी पदवीचं शिक्षण झाल्याच तू प्रिलिम पास होती आणि त्याच्यानंतर राहुरीसारख्या एवढ्या भव्य सागरामध्ये तू या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा तू अभ्यासाला घेतलीत आणि मग तू आत्तापर्यंतचा अभ्यास करत असताना आणि आज तू सहाय्यक कक्ष अधिकारी वर्ग 2 या पदावर तुझी निवड झाली. इथंपर्यंतचा प्रवासातले चढ उतार कसे होते? सर, गीतेत सांगितलेलं आहे, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम कर्मफले हेतु भूर्मा ते संगोस्व कर्मणी. श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही फक्त कर्म करत राहा, रिझल्टवर तुम्ही कधीच फोकस करू नका. कर्म करत राहिलं ना, रिझल्ट कधी ना कधी येणारच आहे. ते मी मनात कोरलेलं होतं की मला फक्त कर्म करायचे आणि ते मला भिडणारच आहे. आणि ते एक म्हटलेलं आहे की लहरों से डरकर नौका पार नाही होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. त्या ह्याला अनुसरून मी फक्त करत राहत होते. त्यानंतर मग प्रिलिम झाली, मेन्सला आला. मेन्सला पहिलीच मेन्स होती, गायडन्स एवढा नव्हता. आणि राहुरीत सांगायला आनंद होतो की राहुरीत आल्यानंतर प्रिलिम पास झालेला फक्त आम्ही दोघी होतो. त्यातली मी एक आणि माझी सिनियर, त्या आता सध्या असिस्टंट व्हिडिओ आहेत, सीमा गवे मॅडम म्हणून, त्या आम्ही दोघीच फक्त अभ्यास करायचो. त्यांचा थोडा गायडन्स होता मला, म्हणजे एक चांगला गायडन्स मिळाला त्यांचा. मग आम्ही दोघी अभ्यास करणार, म्हणजे पहिले प्रिलिम पास झालेल्या राहुरीतल्या मुलींमध्ये आम्ही दोघीच होतो. मग त्याच्यानंतर्गत मग प्रिलिमचा अभ्यास केला. प्रिलिमचा मार्क्स आले बऱ्यापैकी, पण इंटरव्ह्यूला काही क्वालिफाय झालं नाही. मग तिथून माझं पहिलं फेल्युअर ते होतं. मग ते असं झालं सर, ते पहिली प्रिलिमचं झालं. मग नेक्स्ट प्रिलिम 2022ची होती. प्रिलिम मला एवढं माहिती होतं की प्रिलिम मी कधीच फेल होत नाही. आत्तापर्यंत मी एकही प्रिलिम फेल झालेली नाही. मग 22ची प्रिलिम दिली. त्याच्या अगोदर ॲग्रीची पण एक प्रिलिम होती 21ची ॲडमध्ये. ॲग्रीच्या ह्याच्यामध्ये मी प्रिलिम पास होऊन पण राज्यसेवेची मेन्स होती म्हणून मी ॲग्री केली नाही. मग राज्यसेवेची मेन्स झाल्यानंतर त्या फक्त पेपरला जाऊन बसले होते. मग त्याच्यामुळे तिथं पण इंटरव्ह्यूला नाही झालं. मग 2022ची ॲग्रीची एक ॲड आली, त्याच्यामध्ये प्रिलिम दिली, मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिला. फायनल पोस्ट माझी काही 6 ते 7 मार्क्सनी गेली. मग तेव्हा पण खूप म्हणजे नाही का, एक फेल्युअर खूप डेंजर असतं, म्हणजे नाही का, ते माणूस खचतो की एकामागं एक येते. त्याच्यानंतर 22ची पण प्रिलिम झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाला, तिथं पण फायनल पोस्ट थोड्यावरून गेली. मग असं हे प्रवास चालू होता, चढ उतार येत होते. पण वडिलांची साथ खूप होती. वडील फक्त म्हणायचे तू करत राहा, मला माहिती तू एक दिवस होणारच आहे. मग त्याच्यामुळं इथपर्यंत मी आले. आणि मी ठरवलं होतं की हळदीच्या आधी मला गुलाल लागलाच पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी त्याच्यासाठीच खूप प्रयत्न करत होते आणि ते मी आज सार्थ करून दाखवलं. निश्चितच 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी ऋतुजाला ऐकत असाल आणि अनेक ग्रामीण भागातील सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी तुम्ही ऐकत असाल. आणि तिचं अगदी बोलका आणि महत्त्वाचं मार्मिक असं वाक्य आहे की हळदीच्या आधी गुलाल. आणि प्रत्येक मुलीनं हे जर लक्षात ठेवलं तर निश्चितपणे तो गुलाल तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि ऋतुजानं ते सिद्ध करून दाखवलेलं आहे की हळदीच्या आधी तिला गुलाल लागले. विजयाची पताका पहिल्यांदा तिने लावलेली आहे आणि त्यानंतर हळदीचा विचार हा तिचा टेकला. आपल्या शिवकालापासून आपण ऐकतो आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे, ज्या पद्धतीनंच अगदी पुणे जिल्ह्याला सार्थ वाटेल, अभिमान वाटेल अशा पद्धतीची कन्या ऋतुजा नंदाराम कड ही खराबवाडी पोस्ट चाकण तालुका खेड जिल्हा पुणे इथली विद्यार्थिनी आहे. आणि आज ती सहाय्यक कक्ष अधिकारी वर्ग 2 म्हणून मंत्रालयामध्ये तिची निवड झालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेनं. आणि ते आपल्याशी संवाद साधत आहे. ऋतुजा, असं म्हणतात की एखाद्या वेळा संकट आली तर सगळ्यात चोहूबाजूनं संकट येत राहतात. तू सांगत होती की ॲग्रिकल्चरची एक्झाम दिली, स्पर्धा परीक्षा दिली, त्याच्यामध्ये फेल्युअर आलं, राज्यसेवेच्यामध्ये फेल्युअर आलं. आणि अशाच प्रसंगात कौटुंबिकसुद्धा पार्श्वभूमी क्रायसिससुद्धा आपल्याकडं कधी कधी येतात. असा काय प्रसंग होता तुझ्यात? हो, जेव्हा माझी म्हणजे ही आता ज्या ॲडमधून मी झाले त्याची प्रिलिमच्या अगोदर वडील म्हणजे 1 महिना असं होतं की वडील जहांगीर हॉस्पिटलमध्ये 1 महिना ॲडमिट होते. ती सिच्युएशन म्हणजे आमच्या घरातली सगळ्यात वाईट सिच्युएशन होती. म्हणजे सगळं कुटुंब अख्खं ढासळलं होतं. जर घरचा करता माणूस जर हॉस्पिटलमध्ये असेल तर म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये तरी वडील म्हणजे हॉस्पिटलमध्ये होते तरी सांगायचे मला फोन करून की बा तू अभ्यास कर, तुला काहीच नाही, मला काहीच नाही होणार, मी एक दिवस बरा होऊन घरी येणार आहे आणि तुझ्या रिझल्टमध्ये मला तुला बघायचं आहे गुलालात
आणि तुझं ते आणि सगळ्यांचं म्हणजे नाही का माझी पोरगी अधिकारी झाली हे मला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि सांगायला कौतुक वाटतं की म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी वडिलांनी त्यांच्या मोबाईलमध्ये असा एकही नंबर नसेल की ज्याला फोन करून सांगितलं नाही की माझी मुलगी अधिकारी झाली नाही असं म्हणून. खूप खूप अभिनंदन. खऱ्या अर्थानं नंदारामपण जर आपल्या ऋतुजाला ऐकत असाल तर अतिशय भरभरून असा तुमच्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद दिलेला आहे आणि तुमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आणि तिला गुलालामध्ये पाहताना आणि तिचा आज जर मोबाईलचं त्याचा DP जर बघितला तर तो फेटा बांधलेला फोटो जर पाहिला ही खऱ्या अर्थाने एक सार्थ मुलगी असल्याचा प्रत्येक वडिलांना अभिमान वाटावा. अशा पद्धतीची मुलगी तुम्हाला ऋतुजा झालेली तर अशी कन्या सर्वांना लाभो अशा पद्धतीचं त्यानं कौतुकास्पद त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि तिचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सर्व नातेवाईकांना सर्व मित्रांना आपण त्या ठिकाणी सांगितलं त्याचं ऋतुजा सांगत आहे. त्यानंतर मग वडील बरे होऊन आले घरी. हो, वडील बरे होऊन आले, सगळी परिस्थिती नीट झाली. म्हणजे नाही का म्हणजे संकट सगळ्या बाजून येतात तुम्ही म्हणले ते बरोबर आहे. पण मी एवढंच सांगते की जरी संकट खूप आली ना फक्त कन्सिस्टंट राहा आणि तुम्ही तुमच्या ध्येयावर विश्वास ठेवा आणि लढत राहा. संकट येतात जातात, दुःख असतं सुख असतं, पण ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला कसं हँडल करता हे खूप मॅटर करतं. जर तिथं मी खचले असते तर कदाचित मी या पदापर्यंत पोहोचू नसते शकले. मग तिथं मी धैर्य दाखवलं आणि मी आत्तापर्यंत ह्या पदापर्यंत पोहोचू शकले. इतक्या सगळ्या गोष्टीचे चढ उतार पाहिल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुझा हा प्रवास एप्रिल 2023मध्ये पूर्वपरीक्षा तुझी झाली की सहाय्यक कक्ष अधिकारी या पदाची आणि जूनमध्ये त्याचा मुख्य परीक्षा होऊन निकाल लागला. आणि मग निकाल लागल्यानंतरच्या काय प्रतिक्रिया कशा भावना होत्या की इतक्या पाठीमागच्या 2 परीक्षांचं फेल्युअर तू बघितलं होतं आणि आज निकाल लागणार होता. निकालाच्या दिवशीची कशी पार्श्वभूमी? परीक्षेचं पण एक सांगायचं राहिलं की 30 एप्रिलला परीक्षा होती माझी प्रिलिम. त्यानंतर 13 मेला आमची कृषी सेवा मुख्य परीक्षा होती 22ची. आणि मग 30 एप्रिलला कंबाईनची परीक्षा होती. वडिलांना माझं सेंटर पारनेर होतं, आपल्या नगरपासून 2 तास लागतात ते पारनेर. मग वडिलांना मी फोन केला, म्हटलं असा असा पेपर आहे 30 एप्रिलला आणि 13 मेला मेन्स आहे. तर वडील म्हटलं मग प्रिलिम आहे सर, प्रिलिम आहे. वडिलांना म्हटलं की प्रिलिम आहे, प्रिलिमचं काय नाही एवढं, मुख्य परीक्षा इम्पॉर्टंट आहे. मग मी प्रिलिमला जातच नाही आणि मुख्य परीक्षाच देते कृषीची. वडील म्हटले नाही, कारण मी 3 महिने फक्त ॲग्रिकल्चरचा अभ्यास केला होता, GS मी काहीच नव्हतं केलं आणि 30 एप्रिलला माझा पेपर होता. मग वडील म्हणले बाळा तू परीक्षेचा फॉर्म भरला आहे, तू परीक्षेला जा, मी तुला आज लिहून देतो की तू प्रिलिम पासच होणार आहे. आणि मग त्यांचं मी ऐकलं आणि त्या पारनेरच्या परीक्षेला गेले आणि 100पैकी 55 मार्क्स मिळाले आणि 50चा कट ऑफ लागला. म्हणजे त्यांच्यामुळं मी ही पोस्ट मिळू शकले. जर मी पेपरला गेले नसते तर आज मी ही पोस्ट मिळू शकले नसते. मग त्यांचंच खूप म्हणजे खूप, वडील म्हणजे माझ्यासाठी एक खूप मोठा आधारवड आहे आणि त्यांच्याशिवाय मी काहीच नाही आहे. आणि मग हा जो प्रवास करत असताना अनेक ठिकाणी तू सांगितलं की अपयशानं खचून जातं माणूस. आपल्याला सुद्धा अशा खचण्याची अवस्था आली आणि त्यातनं तू उभारी घेऊन हे यश प्राप्त केलेलं आहे. मग तुझ्यासारखे अशा अनेक विद्यार्थी अभ्यास करत असतील, अनेक वेळा त्यांना फेल्युअर येत असेल, तर ह्या मुलांच्यासाठी तुझा काय संदेश असेल? फेल्युअर हे कुठंच प्रत्येक ठिकाणी येतच असतं. मग त्या फेल्युअरला तुम्ही टॅकल करा आणि तुम्ही सतत अभ्यास करत राहा. किंवा जर तुम्हाला काही म्हणजे नाही का कधी कधी डिप्रेशन येतं, मग घरच्यांशी बोला. घरचे तुमच्या प्रवासात खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांचा जो विश्वास आहे ना, जर तो तुमच्याकडे असेल ना, तुम्ही जगात काहीच असं नाही की ते तुम्ही करू शकत नाही. फक्त त्यांचा विश्वास तुमच्यावर पाहिजे, एवढं फक्त तुम्ही करा. मग तुम्ही काहीही करू शकता कुठंही. ही स्पर्धा परीक्षा तर खूप छोटी गोष्ट आहे. मग त्याच्यासाठी विश्वास, घरच्यांचा विश्वास, त्यांच्याशी बोला, त्यांचं मत घ्या, त्यांचे काय विचार आहेत त्यांना व्हॅल्यू द्या, निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल. अगदीच जे म्हणतात ना, संवाद असला पाहिजे. संवाद असला आपल्या घरच्यांशी की आपल्याला निश्चितपणे त्यातनं आत्मविश्वासाची उर्मी मिळते आणि ती सातत्यानं असतात. प्रत्येक आईवडिलांना किंवा प्रत्येक कुटुंबियांना असं वाटत असतं की आपल्या मुलांना मार्गावरनं जात असताना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या पाठीशी राहणं हे प्रत्येक कुटुंब त्यासाठी करत असताना अगदी तेच ऋतुजाच्या बाबतीमध्ये घडलं आहे. ऋतुजा, मग ज्यावेळेला आपल्याकडे काहीच नसतं, अपयश येत नसतं, समाजाची रीत असते आणि तो सुद्धा तुला अनुभव आला असेल की कशा पद्धतीची वागणूक आपल्यासोबत असते आणि एखादं यश आपल्याला मिळालं की त्यानंतरची परिस्थिती सगळी टोटली बदलते. काय तुझ्या बाबतीत सांगता येईल? म्हणजे आधीच काय झालं होतं की प्रिलिम झाल्यानंतर मेन्स वगैरे झाली होती. वडिलांना कॉन्फिडन्स होता की पहिल्या वेळेस की मी इंटरव्ह्यू होणार आणि मला तेव्हाच पोस्ट मिळाला. मग त्याच्यामुळे वडिलांनी गावात सांगितलं होतं की माझी पोरगी अधिकारी होणार.
मग त्याच्यानंतर 2 मेन्स झाल्या, इंटरव्ह्यू झाले, 2 वर्ष गेले तरी मला पोस्ट नव्हती. त्याच्यामुळं गावात चर्चा होतीच की बाबा हे म्हणतात, नाना म्हणतात, म्हणजे माझ्या वडिलांना नाना म्हणतात की त्यांची पोरगी अधिकारी झाली तर आपल्याला तर कुठं नाव दिसलं नाही. म्हणजे नाही का लायब्ररीत झालं तरी अरे कधी होणार आहे का नाही तुझं, झालं आहे का नाही, म्हणजे असे प्रश्न. घरच्यांचं काहीच नसतं, बाहेरचेच सगळे, हे झालं का, मग काय झालं, ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, म्हणजे हे प्रश्न सारखे चालूच होते. मग त्याच्यामध्ये पण मग वडिलांना पण सांगितलं होतं की आता तुम्ही काही कोणाला सांगू नका, काही परीक्षा दिली, काय झालं. मग त्याच्यामुळे मग बाकीच्यांचे, तेव्हा आमची फॅमिली आम्ही फक्त फॅमिलीत कॉपरेशन चांगलं होतं, त्याच्यामुळे मग काही एवढं प्रॉब्लेम आला नाही. बाहेरच्यांना आम्ही फक्त इकडचं ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं, असंच घेतलं होतं. आणि मग जूनमध्ये निकाल लागला, सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय, त्यावेळेला कशी प्रतिक्रिया होत्या? अख्खं गाव, आमच्या अख्ख्या गावाने स्टेटस ठेवलं होतं माझं. वा. असं एक पण नसेल की ज्याने माझं स्टेटस नव्हतं. वडिलांना सारखे फोन येत होते की बाबा तुमची अधिकारी झाली, असं तसं. आणि गावात आल्या माझी लगेच मिरवणूक काढली गेली, सगळे आले, गुलाल सगळीकडं, सगळं म्हणजे खूप चेंज होतं, ड्रास्टिक चेंज. खऱ्या अर्थानं संपूर्ण गाव हे तुझं एक हितचिंतक म्हणूनच आहे आणि तुझी सातत्यानं काळजी करत होते आणि तुझ्या पाठीशी ते होते. एक तुझ्या प्रति असणारी त्यांनी एक तुझ्या प्रति असणारं प्रेम त्या गावानं व्यक्त केलेलं आहे. हा फार मोठा सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. हो सर. काय प्रतिक्रिया होते तुझ्या गावातनं ज्यावेळेला मिरवणूक निघत होती? प्रत्येकाच्या तोंडात हेच वाक्य होतं की मुलगी असावी तर अशी. वा. म्हणजे अधिकारी, मला आनंद होतो की गावातली अधिकारी पहिली मुलगी. त्याच्यामुळे मग एक गावात सगळीकडं, आणि वडील म्हणजे सामाजिक कार्यकर्ते, म्हणजे आमच्या इथलं महाराष्ट्र विद्यालय त्याचे फाउंडेशन मेंबर म्हणून माझे वडील होते. आता तिथे संचालक मंडळामध्ये कार्यरत आहेत. मग त्याच्यामुळे एक वडिलांनी जे काही शिक्षणासाठी प्रसार करण्यासाठी काही, मग वडिलांची किंमत पण एक अधिकाऱ्यांचे वडील म्हणून खूप वाढली. आणि प्रत्येकांचे फोन येत होते, सगळे सत्काराला घरी येत होते, बुके अख्खा हॉल बुकेंनी भरला होता. म्हणजे खूप आनंद आहे. मी म्हणते की ह्या आनंदासाठी सगळ्यांनी खरंच अभ्यास केला पाहिजे. खरा श्रोतेहो, अवघा रंग एक झाला, गुलाल सर्वत्र गावामध्ये उधळला जातोय आणि ऋतुजाची मिरवणूक निघते. अशा पद्धतीचा प्रसंग प्रत्येकाला बघावासा वाटतं. आपल्या नयने याच देही याच डोळा आपल्याला त्या ठिकाणी साठवून घ्यावासा वाटतो. आणि हा इतका मोठा आनंद प्रत्येक आईवडिलांना किती मोठा आनंद देणारा हा प्रसंग असतो. आणि ते ऋतुजाने सार्थ ठरवलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ऋतुजा, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की पुन्हा तू सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय वर्ग 2 या पदावरती निवड झाली आणि तुझ्या गावानं तुझं इतकं मोठं कौतुक केलेलं आहे. धन्यवाद सर. आणि एक सांगायचं राहिलं, म्हणजे वडिलांना मी कधीच माझ्या वडिलांच्या डोळ्यात मी अश्रू पाहिला नव्हता. आणि ज्या दिवशी म्हणजे शाळेत माझा सत्कार झाला तेव्हा वडिलांना बोलायला लावलं, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून धारा येत होत्या. म्हणजे तो अनुभव माझ्यासाठी खरंच एक साठवून ठेवणारा होता की वडिलांना मी कधीच रडताना पाहिलं नव्हतं. किती वर्ष सिच्युएशन असो, कधीच नाही. पण जेव्हा माझ्या रिझल्टने ते रडले, म्हणजे एक आनंदाश्रू, खूप भारी वाटलं. निश्चितच आहे, प्रत्येक वडिलांना वाटत असते की आपल्या मुलीनं आपलं स्वप्न सार्थ केलं आणि तो आनंदाश्रू त्यांच्या चेहऱ्यावरनं जाणवत होता, तो त्यांना राहवत नव्हता, तो त्यांनी व्यक्त केला आहे. ही खूप चांगली आहे. आता याच्यानंतर आता तुझं काय ध्येय आहे? सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय म्हणून वर्ग 2 वरती तुझी निवड झालेली आहे. अगदी गावाला सार्थ अभिमान वाटेल अशा पद्धतीचं कार्य तुझ्या हातून झालेलं आहे. यानंतरच्या पुढच्या भविष्यकालीन योजना तुझ्या काय आहे? सर, मी ज्यापासून स्टार्ट केलं होतं म्हणजे राज्यसेवा परीक्षा, त्यापासूनच म्हणजे तीच माझं पुढचं ध्येय असेल. आणि निश्चितच आता मी 22-23च्या इंटरव्ह्यूला पण आहे. मग कुठेतरी 3 मेन्स दिलेले आहेत, 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्याचा अनुभव आहे. निश्चितच 24च्या ॲडमध्ये माझी नक्कीच ह्याच्यापेक्षा खूप भारी पदावर निवड होईल आणि त्याच्यासाठीच मी प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यातूनच मला एक भावी चांगला अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. अगदीच तुझ्या भविष्यकालीन नियोजनासाठी आणि योजनेसाठी आमच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आणि संपूर्ण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनी ऐकत असणाऱ्या ऑनलाईन आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं तुला खूप खूप शुभेच्छा आहेत. फक्त अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना ऋतुजा, श्रोतेहो, खऱ्या अर्थानं ऋतुजा नंदारामकड ही बऱ्याच वेळापासून आपल्याला करिअरच्या वाटेवर या विशेष कार्यक्रमामध्ये आणि विद्यार्थी जगत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांना अतिशय छान पद्धतीने आपल्याशी संवाद साधत आहे. तिच्या यशाचं गमक आपल्यासमोर उलगडून दाखवत आहे. तुझ्यासारख्या अनेक विद्यार्थी ग्रामीण भागामधून अशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतील आणि ते कुठेतरी आपल्या मनाशी एक स्वप्न बाळगून ते वाटचाल करत असतील. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी काय महत्त्वाच्या टिप्स किंवा सल्ला तू काय देशील? प्रथमतः म्हणजे जो तुम्ही कोणताही फील्ड असो, तुम्ही MPSC असो, नीट असो, JEE असो, पहिला त्या परीक्षेला समजून घ्या. त्याचा सिलेबस काय आहे, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काय आहे, जे प्रश्न विचारणारे आहेत त्यांचा व्ह्यू कसा आहे, त्यांचा अप्रोच कसा आहे,
ते पहिलं समजून घ्या. आणि जे काही फाउंडेशन असतं म्हणजे स्टेट बोर्ड असतील ते पहिलं वाचून घ्या. तुमचं फाउंडेशन एकदा क्लिअर झालं ना मग तुम्हाला कोणच अडवू शकत नाही. प्रत्येक परीक्षा तुम्ही पास होत जाता. मग ते एक आहे कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क आणि त्या टिकून राहणं आणि सिलेबस आणि PYQ ह्याच्यामध्ये तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. आणि ह्याच्याबरोबरच अवांतर वाचनाची बुक, जेवढे तुम्ही बुक वाचणार ना तेवढे तुम्ही डेव्हलप होत जाता. जेवढी वाचनाची, मी तर म्हणते 10वीपासून मुलांनी रोज किमान वर्षात 1-2 तरी पुस्तकं, महिन्याला 1 तरी पुस्तक वाचलं पाहिजे. कारण पुस्तकं आपल्याला खूप नॉलेज देतात. त्याच्यामधलंच एक द सिक्रेट म्हणून बुक आहे, ते सगळ्यांनी वाचलंच पाहिजे. कारण त्याच्यामध्ये सांगितलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन, जे तुम्ही विचार करता ते ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला ते अनुभवायला मिळतं. आणि मी विचार केला होता की म्हणजे मी लायब्ररीत जाताना चाकणमध्ये एक आमचा तळेगाव चौक सगळ्यांना माहितीच असेल, पुणे नाशिक हायवेवर तळेगाव चौक म्हणून आहे. तिथं खूप मोठे बॅनर लावलेले असतात. मी फक्त तिथं म्हणजे रोज मी लायब्ररीत जायचे तिथूनच. मग माझ्या डोक्यात एकच विचार होता की तिथं माझा बॅनरचा खूप मोठा बॅनर लागला पाहिजे आणि तिथं माझ्या वडिलांचं, माझ्या आईचं नाव, फोटो असला पाहिजे. आणि आज त्या ठिकाणी तिथं बॅनर लागलेला आहे. म्हणजे एक लॉ ऑफ अट्रॅक्शन जे असतं ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते बुक नक्की वाचा. खूप छान बुक आहे ते. निश्चितच श्रोतेहो, द रांडा बर्न हे त्याचे ऑथर आहेत आणि द सिक्रेट किंवा रहस्य म्हणून आहे. ज्या गोष्टी आपण विश्वातल्या, ज्या गोष्टीचं आकर्षण आपण करतो, अट्रॅक्ट करतो, त्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात. हा निसर्गाचा मूलभूत नियम त्या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे आणि प्रत्येकाने ते पुस्तक वाचणं गरजेचं आहे. जसं जे मनी वसे ते स्वप्नी दिसे अशा पद्धतीनं तुमच्या पद्धती आहेत. एखाद्या गोष्टीला जसं सांगितलेलं महाभारतापासून आपण ऐकतो की अर्जुनाला त्या पक्षाचा डोळा दिसत होता. त्या पद्धतीनंच जे आपलं ध्येय आहे ते ध्येय आपण साध्य करण्यासाठी आपण त्या ध्येयाच्या प्रती वाटचाल करणं हे फार महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा विवेकानंदांचं वाक्य सांगतोय की उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका. तर प्रत्येक तरुणानं आपलं आयुष्यामध्ये जगत असताना एका विधायक गोष्टीला वाहून घेऊन आपलं ध्येय निश्चित करणं हेच ऋतुजा आपल्याला फार मोठा संदेश सांगत आहे. तुमच्या आड कोणती तुमची परिस्थिती येत नाही, तुमचा ग्रामीण भाग येत नाही. कारण ऋतुजा मुक्काम खराबवाडी पोस्ट चाकण तालुका खेड जिल्हा पुणे एका छोट्या ग्रामीण भागातून ती आलेली आहे आणि इतकं मोठं यश संपादन करू शकते. तर सर्वांच्यासाठी हा फार मोठा संदेश आहे. आणि अनेक ठिकाणी सांगितलं की पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही, वाचाल तर वाचाल हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर पुस्तकांना आपलं चांगले मित्र करा. जेव्हा जेव्हा आता कोरोनामध्ये सुद्धा जेव्हा मोकळा वेळ असेल त्या वेळात सुद्धा तिने इतर वाचन केलेलं आहे आणि आपल्या ज्ञानामध्ये भर टाकलेली आहे. म्हणून ज्ञानार्जन करणं हे अत्यंत फार महत्त्वाचं आहे. हेच आपल्याला या ठिकाणी ऋतुजा सांगत आहे. ऋतुजा, तू बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुझा सगळा प्रवास उलगडून दाखवला आहे आणि आज तुझं इतक्या सगळ्या गावाला अभिमान वाटावा अशा पद्धतीची कौतुकास्पद गोष्ट तू केलेली आहे. आणि सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय वर्ग 2 या पदावर तुझी निवड झाल्या त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांच्या वतीनं तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या पुढच्या भावी यशासाठी खूप खूप शुभेच्छा. अगदी ऋतुच्या विषयाच्या शेवटाकडे जात असताना आपण करत असताना की तू सांगितलं की तुला कविता म्हणायला किंवा गाणे म्हणायला सुद्धा आवडतं. या निमित्तानं काय आमच्या श्रोत्यांच्यासाठी म्हणशील? सर, एक कविता आहे, लामांचा म्हणून एक जपानी कवी आहे, त्यांची कविता आहे. ती मला नेहमी मोटिवेट करायची. जेव्हा का मला असं डिप्रेशन वाटत असेल किंवा ती मी एक 2-3 लाईनी त्याच्या सांगते. टू ड्रीम अ इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू बीट अ अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचं आहे. टू बिअर अ अनबिअरेबल सॉरो, जे अशक्य आहे ते दुःख मला सहन करायचं आहे. टू रन वेअर ब्रेव डेअर नॉट टू गो, जेथे भले भलेही जायला घाबरतात त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेअरी टू रीच दॅट अनरीचेबल स्टार, जरी माझे हातपाय थकले असतील तरी मला माझ्या ध्येयापर्यंत सतत चालत राहायचं आहे आणि मला माझ्या ध्येयाला गाठायचं आहे. दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार. हा माझा अट्टहास आहे की मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी मला कुठलाही थांबा घ्यायचा नाही, कुठेही थांबायचं नाही आहे. दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार. टू फाईट फॉर राईट विदाउट क्वेश्चन ऑर पॉज, टू बी विलिंग टू मार्च इन टू अ हेल फॉर दॅट हेवनली कॉज. त्यासाठी मला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्यासाठी कारण स्वर्गीय पाहिजे, कारण स्वर्गीय पाहिजे, कारण स्वर्गीय पाहिजे. धन्यवाद सर. खूप छान. निश्चितपणे ही कविता सर्वांना प्रेरणा देणारी अशी ही कविता आहे आणि तू ही आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी ऐकलीस. खूप छान. ऋतुजा, तू आमच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या रेडिओ चॅनलमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आली आणि अतिशय छान पद्धतीनं हळदी आधी गुलाल
ही संकल्पना तू सर्व मुलींच्यासाठी सार्थ अभिमानाची तू आहे आणि हे तू सगळ्या श्रोत्यांच्या समोर मांडलेलं आहे. आणि सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय वर्ग 2 या पदावर तुझी निवड झाली. पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि तुझ्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आणि भावी तुझ्या सर्व नियोजनासाठी सर्व श्रोत्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. या ठिकाणी आता श्रोतेहो थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई, विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये आणि करिअरच्या वाटेवर या विशेष कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.